या ठिकाणी कोणी सत्काराला येऊ नका. आपण कार्यक्रम झाल्यानंतर सुरू झाली. देशाचं संरक्षण करायचं, देशाला जी संस्कृती आहे, एक चांगली संस्कृती लाभलेली ती टिकवून ठेवली पाहिजे. आपला नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि माझं तरी म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने भारताची संस्कृती आजही कोणी जोपासत असेल तो आदिवासी बांधव जोपासतो. तो सगळे काही पक्ष पाळत असतो. म्हणजे झाडाची पूजा करणं, त्यांचं संरक्षण करणं, नवीन झाडं लावणं, जुन्या पथ्य परंपराप्रमाणे सगळ्या संस्कृती करणं हे आजही आदिवासी समाजच करतो. आम्ही तर आपले बंगले बनवायला सगळे झाडं बिडं तोडून नवीन घरी बनवतो, पण आदिवासी माणूस तसं करत नाही. तो सगळं पाळतोय. पण शिक्षणाचा अभाव त्या काळी काही विशिष्ट लोकांना शिक्षण दिलं जायचं. शिक्षण देताना काही समाजाला बाजूला सारायचं आणि त्यांच्यावर आपल्या विचारांचा पगडा टाकायचा. अशा पद्धतीने राज्य करत इतके वर्ष होऊन गेली. परंतु सोशल मीडियाचा आपण आभार मानला पाहिजे. त्याचे दुष्परिणामही होतात, पण त्याचा एक चांगला परिणाम असा आहे की खरा इतिहास या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत पोहोचला. खूप लोकांना समजलं वास्तव काय आहे. म्हणजे इतकी वर्ष या काँग्रेसने राज्य केलं, त्याने काय चुकीचे पायंडे टाकले, काय चुकीचे कायदे बनवले, कसं देशाचं नुकसान केलं, कसं एका विशिष्ट समाजाला त्यांनी प्राधान्य देत त्यांच्या पद्धतीने त्यांना झुकतं माप दिलं, कसं इतर समाजाला नुकसान होईल अशा पद्धतीचे कायदे तयार केले. हे सगळं नंतरच्या काळात आपल्याला कळलं. कार्यकर्त्यांनी आताच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडासा विचारांचा बरेचसा फरक येतो. यांना विचारांना जाणवत असेल सगळं. कधी कधी जाणवत असेल की आम्हाला दुर्लक्ष केलं जात आहे, आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही, आणि ती कधी कधी वास्तविकता पण असते की जुनी लोक ज्यांनी या पक्षासाठी काम केलं त्यांची विचारधारा खूप वेगळी. पण सत्ता जर सांभाळायची असेल, सत्तेत जर यायचं असेल तर कधी कधी बऱ्याच विचारांना तडजोड करावी लागली खरोखर करावी लागली. त्याच्याशिवाय सत्ता आली नसती. सत्ता आल्याशिवाय तुम्हाला जे परिवर्तन करायचं ते परिवर्तन करता आलं नसतं. आज जे परिवर्तन होऊ शकलंय ते नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले म्हणून त्या परिवर्तनाची सुरुवात झाली. पण ते जर पंतप्रधानच झाले नसते तर आजही आपण ते करू शकलो नसतो. 370 कलम हटवू शकलो नसतो. राम मंदिर बनवता आलं नसतं. काशी विश्वेश्वर मंदिर बनवता आलं नसतं. काहीच करता आलं नसतं. ही गॅस योजना देता आली नसती. ही घरकुल देता आले नसते. काहीच करता आलं नसतं. हे का करू शकतोय आपण? एक देशाला असा पंतप्रधान मिळाला जो आपली विचारधारेचा आहे, तर त्याला देशाची काळजी आहे आणि तो ठामपणे निर्णय घेऊ शकतोय. कशाच्या भरोशावर? की माझे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहे. तर त्याने आधी देशाला पटवून दिलं की मी जे करतोय ते चांगलंच करतोय. आता कोणी ऐकायचे की कसं म्हणेल की नरेंद्र मोदी चुकीचे निर्णय. काही सोपा नव्हता. आता जो सांगितला श्यामाप्रसाद मुखर्जींनी अशा प्रकारे जनसंघाची भारतीय जनता पार्टीची स्थापना केली होती, त्या काळामध्ये काँग्रेसचं प्राबल्य होतं. हा इतिहास सांगण्याचा वारंवार जो प्रयत्न होतो त्याचं कारण असं आहे की देशही स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाला म्हणजे आपला देश आपण परत घेतला. स्वतंत्र आपला देश होता तो, काही पारतंत्र्य नव्हतं. पण मूळ आपला देश पारतंत्र्यात का गेला आणि पारतंत्र्यातून परत स्वातंत्र्यता मिळवण्यासाठी काय करावं लागलं, तशी स्थिती परत येऊ नये म्हणून वारंवार या नवीन पिढीला इतिहास सांगितला गेला पाहिजे की मुळात देश आपलाच होता. मग त्याच्यावर मुघलांचं आक्रमण का झालं, इंग्रजांचं आक्रमण का झालं आणि परत त्यांच्याशी भांडण करून आपल्याला आपला देश का मिळवावा लागला, हे जर आपल्या युवा पिढीला आपण व्यवस्थित सांगू शकलो तर पुढे हे प्रसंग येणार नाही. म्हणून वारंवार हा इतिहास सांगावा लागतो.